केला गेलेला नंबर काहीतरी घ्यायचं होतं. काही नाही आमचं काय म्हणायचं. कुठं बसणार आहे लास्टला 4:30 नंतर माझं 4:45 पर्यंतचं लेक्चर आहे. 4:30 वाजून 10 मिनिटांनी मी घेणार आहे. 10 मिनिटच घेणार आहे. हां बरं लगेच येते. मी अपलोड करत नाही. Please tell your friends to join fast. Please tell your friends to join fast. 29 students are there.
Okay. So we have completed, we have taken the two problems related to air gap. So we will take the third problem. So you can write down the problem. A rectangular, write down the problem. A circular iron ring, a circular iron ring, a circular iron ring has a mean circumference, has a mean circumference, a circular iron ring has a mean circumference, has a mean circumference has a mean circumference of 1.5 meter of 1.5 meter of 1.5 meter and a cross sectional area 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 of 0.01 meter square of 0.01 meter square. Full stop. A saw cut SAW, a saw cut SAW, a saw cut CUT of 4 mm, of 4 mm, 4 mm, that is this cut air gap. A saw cut, that is the length of gap, 4 mm, is made in the ring, is made in the ring. Is made in the ring. Full stop. Calculate the magnetizing current. Calculate the magnetizing current required to produce a flux of 0.8 milliweber in air gap. In air gap. If the ring is wound, if the ring is wound with a coil of 175 tons, if the ring is wound with a coil of 175 tons, assume relative permeability of iron as 400 and leakage factor it is equal to 1.25. Leakage factor it is equal to 1.25. Okay, all of you have written the problem? Yes. Okay. So it is based upon the leakage factor. This is the third type of problem. Leakage factor वरती डिपेंड आहे. Leakage factor दिलेला आहे. आता तिथे निग्लेक्ट लिकेज दिलेलं नाहीये, कारण की लिकेज फॅक्टरच दिलेला आहे, म्हणजे लिकेज झालेलं आहे तिथं. ओके, आणि लिकेज फॅक्टर त्यांनी दिलेला आहे. व्हॉट इज लिकेज कोएफिशियंट ऑल्सो. लिकेज फॅक्टर इज 1 पॉइंट, म्हणजे इथं लिकेज झालेला आहे. नाउ इफ द लिकेज इज देयर बट दे हॅव नॉट गिवन द फ्रिंज फॅक्टर. जसा तुमचा लिकेज होत आहे म्हणजे लिकेज फॅक्टर देतात, तसंच फ्रिंजिंग जर झालं तर फ्रिंज फॅक्टर पण देतात. कारण तिथं फ्रिंज फॅक्टर दिला नाहीये, म्हणजेच यू आर गोइंग टू व्हॉट निग्लेक्ट फ्रिंजिंग. यू आर गोइंग टू निग्लेक्ट फ्रिंजिंग, लक्षात घ्या, कारण की फ्रिंज फॅक्टर दिलेलं नाहीये. सो सोल्युशन मध्ये पहिला पॉइंट आपल्याला काय, निग्लेक्ट फ्रिंजिंग.
वी आर गोइंग टू अज्युम दॅट इट इज निग्लेक्टिंग द फ्रिंजिंग. जर निग्लेक्ट फ्रिंजिंग असेल तर आपला हे काय आहे, ए आय इट इज इक्वल टू ए जी इट इज इक्वल टू ए. म्हणजेच ए आय जे काय आयन पार्टचा एरिया असेल तोच झाला एअर गॅपचा पार्टचा एरिया आणि तोच म्हणजे व्हॉट इज दॅट ए. इथे आयन पार्टचा एरिया दिलेला आहे, ए आय दिलेला आहे इथे बरं का. तोच म्हणजे काय झालेला आहे तुमचा, दोन्ही पण एरिया सेम आहे, दॅट इज ए. आता निग्लेक्ट फ्रिंजिंग झालेला, आता ते लिकेज फॅक्टर दिलेलं आहे. व्हॉट इज लिकेज फॅक्टर? इट इज डिनोटेड बाय व्हॉट, विथ सिम्बॉल? आठवते का, घेतले मी? लिकेज फॅक्टर इट इज डिनोटेड बाय व्हॉट सिम्बॉल? लॅम्बडा. लॅम्बडा इट इज इक्वल टू, द फॉर्म्युला इज फाय आय डिवायडेड बाय फाय जी. जो काय आयन पार्ट मधला फ्लक्स आहे डिवायडेड बाय जो काय एअर गॅप मधला फ्लक्स आहे ते आपल्याला फॉर्म्युला घेतलेला आहे आपण. लॅम्बडा इट इज इक्वल टू फाय आय डिवायडेड बाय फाय जी. मग त्यातलं तुम्हाला काय दिलेलं आहे, 1.25 इज द लॅम्बडा व्हॅल्यू. फाय आय ची व्हॅल्यू दिली नाहीये, तुम्हाला कॅल्क्युलेट करायची आहे. आणि फाय जी ची व्हॅल्यू दॅट इज नथिंग बट 0.8 मिली वेबर इन एअर गॅप, म्हणजे हे झालेलं आहे फाय जी ची व्हॅल्यू. सो फाय जी व्हॅल्यू इज नथिंग बट 0.8 इंटू मिली म्हणजे 10⁻⁻3. Calculate the value of phi I. You will get the value of what? That is phi I. So you can calculate that value. So what is that value? 1.25 into 0.8 into 10⁻⁻3. What is that value? येते का? आलं का? कोण येते? किती आलं? 10⁻⁻3 वेबर. ओके, 10⁻⁻3 वेबर आलेला आहे लिकेज फॅक्टर. लिकेज फॅक्टर नाही, फाय आय ची व्हॅल्यू आफ्टर कॅल्क्युलेशन ऑफ लिकेज फॅक्टर फॉर्म्युला. आता आपल्याला नेक्स्ट स्टेप काय करायची आहे, हे झालं तुमची फर्स्ट दॅट दे हॅव गिवन. निग्लेक्ट फ्रिंजिंग हे लक्षात यायला पाहिजे तुम्हाला, फ्रिंज फॅक्टर दिलेलं नाही म्हणजे, आणि लिकेज फॅक्टर दिलेलं आहे. आता सेकंड स्टेप काय आहे की आपल्याला काय करायचं आहे, आयन पाथसाठी SI कॅल्क्युलेट करायचं आहे. आयन पाथसाठी काय करायचं आहे, SI कॅल्क्युलेट करायचं आहे. दॅट इज SI इट इज इक्वल टू LI डिवायडेड बाय म्यू नॉट म्यू आर आय आणि AI. ओके, दिस यू आर गोइंग टू कॅल्क्युलेट. Similarly, this is for iron part. Similarly, the third case you are going to calculate for air gap. Air gap साठी SG calculate करायचे. SG is nothing but LG divided by mu 0 mu RG आणि AG. ओके, आता इथे SI calculate करताना LI दिलेला आहे तुम्हाला, लेंथ दिलेली आहे का, मीन सर्कम्फरन्स दिलेला आहे, लक्षात घ्या. व्हॉट इज गिवन हियर, मीन सर्कम्फरन्स इज गिवन. दॅट इज मीन सर्कम्फरन्स म्हणजेच काय, टोटल मीन सर्कम्फरन्स म्हणजे काय दिलेलं आहे, टोटल लेंथ दिलेली आहे, दॅट इज 2 पाय आर. अँड व्हॉट इज दॅट व्हॅल्यू, 1.5 मीटर. You know LG also. LG is what, 4 mm. So what will be that, LI will be nothing but L minus LG. L ची व्हॅल्यू आहे 1.5 मायनस LG ची व्हॅल्यू किती आहे, 4 into 10⁻⁻3 mm आहे. त्यामुळे तुम्हाला किती मिळते ती, 1.5 मायनस ऑफ LG ची व्हॅल्यू. ती कॅल्क्युलेट करा आणि इथे लिहा, 1 समथिंग 1 पॉईंट समथिंग विल बी देअर. आणि मग ती इथे LI ची व्हॅल्यू पुटअप करायची आपल्याला. 4 पाय इंटू 10⁻⁻7 इंटू म्यू आर आय किती दिलेला आहे, 400. आणि एरिया ऑफ AI म्हणजेच AG म्हणजे A ची व्हॅल्यू, म्हणजे तिथे व्हॅल्यू किती दिलेली आहे, 0.01.
LI किती आलेला आहे? L minus LG 1.5 minus ब्रॅकेट मध्ये 4 into 10 raised to minus 3 ब्रॅकेट क्लोज. किती आले LI? LG कॅल्क्युलेट करा इथं. LG दिलेला आहे त्यांनी 4 into 10 raised to minus 3 divided by 4 pi into 10 raised to minus 7 into 1 into 0.01. AG म्हणजेच A ची व्हॅल्यू सांगेल का आता कुणी आलेलं LI? 1.496. 1.496 that is the LI value. Okay, and LG ची व्हॅल्यू लिहिली आहे इथं. आता हे दोन्ही पण कॅल्क्युलेट करा, किती आले ते सांगा मला, SI आणि HG. किती आलेले SI? What is SI value? 2976. 2976 19.74. 19.74 एवढं मोठं आले. 29 Yes, ma'am. Yes, yes, yes. 297619.74 इथं काय येते? HG ची व्हॅल्यू फोर इंटू 10 raised to minus 3 divided by ब्रॅकेट मध्ये 4 shift pi into 10 raised to minus 7 into 1 into 0.01. That will be the SI value. Ampere turn per Weber. 318,309. हाँ, 31830 31830 9.88. 9.88 .88. ampere turn per Weber. Okay, so you got this HG value. आता इथं लक्षात घ्या, लिकेज फॅक्टरचा हा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे इथं तुम्हाला फ्लक्स हा आयन पार्ट मधला आणि गॅप मधला वेगवेगळा आहे हे घ्या. त्यामुळे आता इथं फॉर्म्युला आपण टोटल S इट इज इक्वल टू SI प्लस HG हा वापरणार नाहीये. आपण काय करणार आहे, या SI ला हा फाय आय मल्टिप्लाय करणार आहे, या HG ला हा 5G मल्टिप्लाय करणार आहे. का? कारण की रिलक्टन्स आहेत हे, रिलक्टन्स ऑफर्ड टू द फ्लक्स, reluctance offered to the flux for the iron part. What is the flux? Phi I. This is the reluctance which is offering to the gap, so that is what is that 5G. त्यामुळे ते मल्टिप्लाय करा, SI into phi I आणि HG into 5G आणि मग त्या दोघांची ऍडिशन करा. ओके, सो व्हॉट इज दॅट? दॅट इज नथिंग बट, सी आय एम गोइंग टू राईट. सो व्हॉट यू आर गोइंग टू राईट हियर, SI into phi I plus HG into 5G. SI into phi I म्हणजेच काय आहे तुमचा फॉर्म्युला अकॉर्डिंग टू द ओहम्स लॉ, I into R, I into R that is nothing but what, which drop? Voltage drop. तसंच इथं phi I into SI म्हणजे इथं काय मिळणार आहे तुम्हाला? MMF. MMF of what part? I part plus HG into 5G
जसं करंट इंटू आर करताय तसंच फाय इंटू एस म्हणजेच काय मिळते इथे तुम्हाला जसं व्होल्टेज मिळते तिथं तिथं इथं एम एम एफ मिळणार आहे एम एम एफ ऑफ गॅप अँड एम एम एफ ऑफ आयन प्लांट प्लस एम एम एफ ऑफ द गॅप इट इज नथिंग बट इट इज द टोटल एम एम एफ दॅट इज द टोटल एम एम एफ इथं काय करतो आपण इथं वेगवेगळे फाय आहेत म्हणून या एस ला आपण काय केलेलं आहे मल्टिप्लाय केले विथ रिस्पेक्ट टू फाय एस आय गुणिले फाय आय एच जी गुणिले फाय जी आणि नंतर दॅट इज नथिंग बट इट इज द एम एम एफ ऑफ आय प्लस एम एम एफ ऑफ जी दॅट इज द टोटल एम एम एफ लक्षात घ्या ओके आपल्याला इथे जो फॉर्म्युला आहे लक्षात घ्या अगोदर आपण फॉर्म्युला कुठला यूज करत होतो मी इथे लिहिते आहे आपण काय करत होतो एस इज इक्वल टू एस आय प्लस एच जी असा फॉर्म्युला यूज करत होतो आणि एस म्हणजेच काय टोटल एम एम एफ डिवायडेड बाय फाय खरं तर फायची व्हॅल्यू एकच येत होती त्यामुळे आपण टोटल एस इज इक्वल टू एस आय प्लस एच जी असं करत होतो तर आता इथं फायची व्हॅल्यू वेगवेगळी आहे फाय आय पण आहे फाय जी पण आहे त्यामुळे या एस ला फाय आय आणि फाय जी ने मल्टिप्लाय केलेला आहे आणि मग फाय आय इंटू एस आय म्हणजेच काय एम एम एफ झालेला आहे हा फाय जी इंटू म्हणजेच काय एम एम एफ ऑफ द गॅप आणि एम एम एफ आय प्लस एम एम एफ जी म्हणजेच काय एम एम एफ ऑफ टोटल मग तर लिकेज फॅक्टरसाठी हा फॉर्म्युला यूज करायचा आहे इथं लिकेज फॅक्टर तुम्हाला दिलेला असेल तिथे नाही त्यावेळी तुम्ही तोच फॉर्म्युला यूज करायचा आहे एस आय प्लस एच जी इथं पण एस आय प्लस एच जी करतोय फक्त मल्टिप्लिकेशन फॅक्टर इथं फाय आय आणि फाय जी यायचं आहे मग त्यात म्हणजेच काय एम एम एफ येते म्हणजे टोटल एम एम एफ आता हे काय झालेलं आहे एस आय किती आलेलं आहे तुमचा 296 गुणिले फाय आय करा फाय आय किती आहे इथं 10⁻³ सो हे मल्टिप्लाय करू शकता तुम्ही सो 297619.74 इंटू 10⁻³ ओके प्लस ब्रॅकेटमध्ये 318309.88 इंटू 5G किती आहे 0.8 इंटू 10⁻³ सो ॲडिशन इट विल बी व्हॉट आणि टोटल एम एम एफ म्हणजेच काय एन इंटू आय आता नंबर ऑफ टर्न्स 175 दिलेले आहेत करंट आपल्याला माहित नाहीये आणि ही व्हॅल्यू किती आलेली आहे ते बघा हॅलो ओके व्हॉट इज द व्हॅल्यू कमिंग इथं व्हॅल्यू किती येते 552.26 552.26 552.26 हाँ 552.26 and therefore current it is equal to 552.26 divided by 175 so what is that value 3.155 3.15 ampere and ओके तर हे झाला तुमचा करंट फक्त लिकेज फॅक्टर देताना एस इज इक्वल टू एस आय प्लस जी एस आय प्लस एच जी घेऊ नका एस एम एम एफ इज इक्वल टू एम एम एफ ऑफ आय प्लस एम एम एफ ऑफ जी घ्या आणि एम एम एफ म्हणजेच काय एस आय इंटू फाय आय प्लस एच जी इंटू 5G ओके विथ दिस yes ma'am ओके आता नेक्स्ट प्रॉब्लेम a rectangular iron core
A rectangular iron core is shown in the figure. Full stop. It has mean length of MEAN. It has mean length of magnetic path. It has mean length of magnetic path of 100 centimeter. Cross section. हे झाले का लिहून झालंय ना सगळ्यांचं? Can I rub it? Yes, ma'am. Yes, ma'am. So a magnetic path of 100 centimeter. Cross section area 2 centimeter into 2 centimeter. Cross section area of 2 centimeter into 2 centimeter. Relative permeability 1400. Air gap of 5 mm. Air gap of 5 mm is cut in the core. Is cut into the core. Is cut into the core. The 3 coil carried by the core. The 3 coil carried by the core have number of turns NA 335, NB 600, NC 600, and respective current are IA 1.6 ampere, IB 4 ampere, and IC 3 ampere. The direction of current are shown in the figure. Find the flux in the air gap. And neglect leakage and fringing. So you can draw the diagram. So see what is given. This is a coil and this are the current direction नीट ड्रॉ करा.
त्याच्यावरनं आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. So this is number of turns Na, this is the current, and Na into Ia, it is nothing but mmf of A part, this is the mmf of B part, Nc into Ic, and mmf of this B part, that is Nb into Ib. मग आपल्याला हे तिन्ही mmf काय करायचे आहेत, ऍडिशन करायचे का सबस्ट्रॅक्शन करायचं आहे ते आपल्याला बघायचं आहे. मग ऍडिशन करायची का सबस्ट्रॅक्शन करायचं आहे ते कशावर डिपेंड आहे, या करंटच्या डायरेक्शनवर डिपेंड आहे. It is depending upon what, that is the current direction, and that current direction and the direction पॉझिटिव्ह घ्यायची का निगेटिव्ह घ्यायची ते राईट हँड थंब रूलनी आपल्याला डिसाइड करायचं आहे. यू आर गोइंग टू यूज द राईट हँड थंब रूल. सो यू आर गोइंग टू कीप युअर राईट हँड in such a way that this arrow will indicate the curl finger. त्यामुळे वरून असा कंडक्टर होल्ड करायचा आहे. तो कंडक्टर जो रॉड आहे तो तुमचा जिथनं त्या कॉईल फ्लो होतो आहे तिथं तुम्ही कंडक्टर काय करा, होल्ड करा, आणि ते 4 जे फिंगर्स आहेत कर्ल फिंगर तुमचे, कर्व फिंगर ते arrow इंडिकेट करणार आहे. इफ इट इज यू आर गोइंग टू होल्ड इन सच अ वे देन द थंब विल पॉइंट वेअर, डाउनवर्ड और अपवर्ड. थंब कुठं पॉइंट करतोय, आहे कंडिशनला, फर्स्ट कंडिशनला. राईट हँड थंब रूल करून कंडक्टर असा होल्ड करा, वरून आत जाऊ दे कंडक्टर, असा होल्ड करा. करंटची डायरेक्शन म्हणजे हे 4 फिंगर तुम्ही कसे नेता आहात, आणि नंतर मग थंब कुठं पॉइंट करतोय तो, डाउनवर्ड, वरती. ओके, सो हियर इट विल बी व्हॉट, द थंब पॉइंट द नॉर्थ डायरेक्शन. The thumb point the north direction. So here it will be north, and opposite of here it will be nothing but the south. Okay, by using the right hand thumb rule. So now you know magnetic lines of forces always travels from north to south. Magnetic lines of forces north कडून south कडे जाणार आहेत, लक्षात घ्या. आणि इनसाइड द कोर बघायचे आहेत, बाहेरचे बघायचे नाहीत आपल्याला. मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस म्हणजे डायरेक्शन कशी आहे, नॉर्थ टू साऊथ असे. इकडून पण आहे नॉर्थ टू साऊथ, खरं ते आउट ऑफ द कोर झालेले आहेत, कोरच्या बाहेर झालेले आहेत, ते कन्सिडर करायचे नाहीत. जे कोरच्या आत नाही येत आहेत ते कन्सिडर करा. सो नॉर्थ टू साऊथ इट इज गोइंग इन दिस वे. सो दिस इज क्लॉकवाइज और अँटी क्लॉकवाइज. हे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स क्लॉकवाइज आहेत का अँटी क्लॉकवाइज आहेत? Clockwise. So that is clockwise. So this product Na into Ia, you are going to take it as positive while calculating the total mmf. Na into Ia हे जे प्रोडक्ट आहे तो पॉझिटिव्ह घ्यायचा आहे, त्यामुळे त्याला मी साइन देत नाही. Na into Ia ला पॉझिटिव्ह घेतलेला आहे. आता तुम्ही NB ला जावा. NB आता राईट हँडली असं होल्ड करा. दॅट इज दिस 3 arrows आहेत ते तुमचे फिंगर्स दाखवतील, 4 फिंगर्स. 3 arrows म्हणजे तुमचे जे 3 तुम्ही होल्ड करताना ते फिंगर्स दाखवतील, आणि अशा पद्धतीने होल्ड करा. आता थंब तुमचा कुठे दाखवणार आहे, डाउनवर्ड. सो डाउनवर्ड विल बी व्हॉट, युअर नॉर्थ पोल. नाउ हियर दिस इज द नॉर्थ पोल and this will be your what, this will be your south pole. And now north to south is your direction. बाहेरून पण आहेत आणि आतून पण आहेत, तर आपल्याला आतून कन्सिडर करायचे. सो नॉर्थ टू साऊथ इज युअर डायरेक्शन ऑफ द, इज युअर डायरेक्शन ऑफ व्हॉट, दॅट इज नथिंग बट करंटच्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेसची डायरेक्शन आहे. त्यामुळे तुमचे ॲरो कसे आहेत बघा, असे आहेत. सो अगेन दिस north to south you are going to go. So this is which direction, clockwise or anti-clockwise? Anti-clockwise. Sorry, clockwise आहे, असं फिरते ते, त्यामुळे हे काय आहे, क्लॉकवाइज आहे. सो इट विल बी अगेन प्लस साइन NB इंटू IB. आता तिसरं कंडिशन घ्या, NC साठी हे ॲरो कसे आहेत, खाली जात आहेत. त्यामुळे तुम्ही आता वरून कंडक्टर धरायचा नाही, खालून असं कंडक्टर वरती येईल असे कर्ल फिंगर घ्यायचे. खालून कंडक्टर घ्या, खालून तुम्ही हात घाला असा कंडक्टरला, आणि मग कंडक्टर होल्ड करा. यू आर गोइंग टू होल्ड इन दिस वे. सो नाउ टेल मी वेअर विल बी युअर नॉर्थ पोल. असं धरताना हा तुमचा रॉड आहे, आता तुम्ही खालून असं दाखवणार आहे दिस वे, अँड देअरफॉर वेअर विल बी युअर नॉर्थ पोल, वेअर विल युअर नॉर्थ पोल.
So this is राईट your साइडला. dot and this will be your what? This is a curl finger. So where will be your north pole? जिथे मी दाखवलेलं आहे तिथेच आहे नॉर्थ पोल आहे आणि इकडे असणार आहे साऊथ पोल. आता नॉर्थ कडून साऊथ कडे तुम्ही जायचं आहे. सो व्हेन यू गो फ्रॉम नॉर्थ टू साऊथ inside the core, so it will be in this direction. So what is that, clockwise or anti-clockwise? Not Anti-clockwise. anti-clockwise. So that MMF you are going to take it as what? Anti-clockwise. So you, this is positive by the right hand thumb rule because it is magnetic field are clockwise. This is negative because it is anti-clockwise. So that will be your net MMF, that is total MMF T. Okay, once you got the net MMF, now similarly you are going to go for what? That is SI part. SI काय आहे? LI it is equal to mu 0 mu R G into AI, sorry AI इथे आहे, mu RI divided by AI. and second part काय आहे तुमचा? HG कॅल्क्युलेट करायचं. HG is nothing but LG divided by mu 0 mu RG into AG. हे सगळे कॅल्क्युलेट करायचे आहे. नंतर टोटल एस फाइंड आउट करायचा आहे. टोटल एस इज नथिंग बट SI प्लस HG. टोटल एस म्हणजेच MMF डिवायडेड बाय दॅट इज नथिंग बट 5 व्हॅल्यू. आता हे सगळं कॅल्क्युलेट करा. आता एक लक्षात घ्या, इथं निग्लेक्ट फ्रिंजिंग आणि लिकेज सांगितलेलं आहे. हा तुमचं सोल्युशन पार्ट आहे टोटल MMF. निग्लेक्ट लिकेज आणि फ्रिंजिंग सांगितलेलं आहे. सो निग्लेक्ट जेव्हा तुम्ही लिकेज आणि फ्रिंजिंग करता आहात तेव्हा तुम्हाला माहिती आहे फॉर्म्युला काय आहे. काय आहे तो फॉर्म्युला? phi I it is equal to phi G it is equal to phi आणि AI it is equal to AG it is equal to A. आणि नंतर मग नेट MMF कॅल्क्युलेट करा. मग तो नेट MMF काय येतोय? मल्टिप्लाय करा प्रत्येक टर्म. तुम्हाला माहिती आहे आता NA इंटू I काय, NB इंटू IB काय आहे, NC इंटू IC काय आहे आणि नंतर प्रत्येक टर्म तुम्ही मल्टिप्लाय करून हे एम्पियर टर्म मध्ये काय येते ते बघा आणि नंतर हे कॅल्क्युलेट करू शकता. AI साठी आणि AG साठी दोन्ही पण सेम आहे. A ची व्हॅल्यू इथे दिलेली आहे 2 सेंटीमीटर इंटू 2 सेंटीमीटर. त्यामुळे काय येणार आहे 4 सेंटीमीटर स्क्वेअर म्हणजे 4 इंटू 10⁻⁻⁴ मीटर स्क्वेअर. इथं 5 mm आहे त्यामुळे इथं काय येणार आहे 5 इंटू 10⁻³ मिलीमीटर. LI किती येणार आहे? LI दिले का? No LI is given. मॅग्नेटिक पाथ मीन लेंथ दिलेली आहे. मीन लेंथ म्हणजेच काय आहे? मीन लेंथ दिलेली आहे म्हणजे L ची व्हॅल्यू दिलेली आहे. किती आहे ती L ची व्हॅल्यू? 100 सेंटीमीटर. 100 सेंटीमीटर आहे त्यामुळे येणार आहे 100 इंटू 10⁻². L माहिती आहे, LG माहिती आहे, कॅल्क्युलेट LI. LI इट इज इक्वल टू L मायनस LG. मग सारखंच आहे, काही फरक नाही आहे. 100 इंटू 10⁻² मायनस ऑफ LG 5 इंटू 10⁻³ so you will get LI value. हे मी तुम्हाला पाहिजे असेल ते 0.995. आता तुम्ही बाकीचं कॅल्क्युलेट करा. LI देता है इथं 0.995 डिवाइडेड बाय mu 0 4 pi into 10⁻⁷ into mu RI 1400 into एरिया दिलेला आहे 4 into 10⁻⁴. सेम आहे एरिया सगळ्याचा. तुम्हाला SI मिळून जाईल. एम्पियर टर्न पर वेबर. HG पण कॅल्क्युलेट करा तशीच. 5 into 10⁻³ divided by 4 pi into 10⁻⁷ into 1 into AG 4 into 10⁻⁴. HG कॅल्क्युलेट करा.
आणि टोटल एस म्हणजेच काय एस आय प्लस एच जी. मग ते किती येते टोटल एस ॲडिशन केल्यानंतर ते लिहा. एम एम एफ म्हणजेच काय आहे एन इंटू आय डिवायडेड बाय फायची व्हॅल्यू दोन्ही पण सेम आहे. आपल्याला गॅपमधला फ्लक्स काय दिलेलं आहे आपल्याला फाय कॅल्क्युलेट करायचं आहे. मग फाय कॅल्क्युलेट करण्यासाठी नंबर ऑफ टर्न्स दिलेले आहेत. किती आहेत नंबर ऑफ टर्न्स? टोटल एम एम एफ कॅल्क्युलेट करायचं. सॉरी टोटल एम एम एफ तुम्हाला इथे मिळेल. किती आलं टोटल एम एम एफ? टोटल एम एम एफ किती आलेलं आहे? कॅल्क्युलेट केलं का नाही कोणी? टोटल एम एम एफ. व्हॉट इज टोटल एम एम एफ? NA into IA plus NB into IB minus NC into IC. What is that? साक्षी, पल्लवी, मयुरी कॅल्क्युलेट केले का? Yes or no? Yes, I calculate केलाय मॅम मी. MMF नाही कॅल्क्युलेट केलं का? चालेल SI सांगा. 1413 921.14. Okay. HG? Ma'am, MMF is equal to 1136. 1136. Okay, here I will write 1136. HG किती कॅल्क्युलेट कराय का? So phi it is equal to phi g, it is equal to 1136 divided by the value, that is phi g, it is equal to phi. कारण की दोन्ही पण सेम फ्लक्स आहेत. निग्लेक्ट लिकेज सांगितलंय त्यामुळे जी काय तुमची फायची व्हॅल्यू असणार आहे तीच गॅप मधली फ्लक्सची व्हॅल्यू असणार आहे. एच जी बघा किती आलेला आहे? $9947. 9947 183.94. 9947 183.94. Addition of both. मॅम 8 नंतर पॉइंट येते. हा काय 8 नंतर 8 नंतर आहे Point. पॉइंट आहे का? No ma'am, बरोबर आहे. नाही मॅम, 8, 3 नंतरच येते मॅम पॉइंट. हा 3 नंतरच येते. 3 हेच नंतर. करेक्ट आहे मॅम. $9947,183.94. ओके 0.94. आता दोघांची पण ऍडिशन करा. सो हियर इट इज 141392.14 प्लस 9947,183.94. दोघांची पण ऍडिशन करा किती येते बघा. वन 1136 1105.09.
11361104.09. Okay, so now what? 05.09. Okay, so now what will be the value if you divide 1136 by 11361105.09? 0.00009999. 0 point. सांगा 0.00009999. किती वेळा? 4 वेळा. 9 9 9. 9 03. ओके, 1 9 2 9 9 आहे का? हा ओके, म्हणजे 0 999 म्हणजे काय आपण लिहू शकतो? 0009 1000 इथे समजा 100 केलं, 99 च्या ऐवजी 100. ओके, दिस इज ऑल्सो द करेक्ट. सो दिस इज नथिंग बट फ्लक्स इन वेबर. किंवा जर आपण आपल्याला ह्याच्यामध्ये लिहायचं असेल, हे बघा पॉईंट नंतर 1 2 3 4 5 6 इथे द्यायचं असेल तर काय येणार आहे? 99.999 म्हटल्यानंतर 100 तुम्ही कन्सिडर करू शकता. 100 आणि आपण 6 पॉईंट शिफ्ट केलेलं आहे, त्यामुळे इट विल बी व्हॉट 10⁻⁻6 वेबर. आलं का लक्षात? हे लिहिलं तरी चालते, Yes, तर ma'am. इथं शिफ्ट करतोय आपण 6 नी आणि नंतर 99 येते, म्हणून 99.99 म्हणजे 100 कन्सिडर केले इंटू 10⁻⁻6. So this is the value, last value, that is phi it is equal to 5G. So Yes, this is the end of the air gap problem. Clear with this? So I have taken the type of problems. पहिल्यांदा लिकेज फॅक्टर दिलेला आहे तो घेतला, साधा सिंपल 2 प्रॉब्लेम घेतलेले आहेत. आणि आता मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस कसे आहेत तुमचे, क्लॉकवाईज आहे का अँटी क्लॉकवाईज आहे, डिपेंडिंग अपॉन कॅल्क्युलेशन ऑफ नेट MMF. So I have taken the problem. Assignment as well as MCQ, I have given the link in the teaching diary where you have provided the video links. जिथे जिथे आहेत तिथे आहे का नाही, मॅग्नेटिक सर्किटच्या पॉईंटच्या इथं पुढं तिथे असाइनमेंट आणि MCQ तुम्हाला दिलेले आहेत. बुकलेट म्हणजे MCQ आणि ह्याच्याचं पूर्ण जे काय विचारलेले आहेत ते जे तुम्ही MCQ ट्राय करा. MCQ विल बी नथिंग बट वॉट एव्हर द थेअरी पार्ट आणि प्रॉब्लेम्स मी घेतलेले आहेत, सिंपल प्रॉब्लेम्स किंवा थेअरी जे काय सिंपल आहे त्याच्यावर MCQ विचारलेले आहेत. ओके, नथिंग इज ए डिफिकल्ट इफ यू नो थेअरी आपण भरपूर वेळा घेतलेली आहे, त्यामुळे थेअरी आणि तुम्हाला प्रॉब्लेम्स काय म्हणतो तुम्हाला फॉर्म्युले मी तुम्हाला सांगितलेले आहेत, फॉर्म्युले पाठ केले आणि त्याची डेफिनेशन माहीत असेल तर तुम्हाला नक्कीच MCQ डिफिकल्ट जाणार नाहीत. MCQ रिलेटेड टू फॉर्म्युले, मॅग्नेटिक सर्किटचे जे काही फॉर्म्युले आहेत, डेफिनेशन्स आहेत त्याच्या रिलेटेड आहेत, लक्षात घ्या. मॅग्नेटिक सर्किटमधले जे काय MCQ आहेत ते, आणि DC सर्किटमधले जे काय MCQज आहेत ते तुम्हाला लक्षात येतील. आपण अगोदर घेतलेलेच आहेत, त्यापैकीच असणार आहेत थोडेफार. ते बघा तुम्ही. मॅम एंड सेमिस्टर MCQ पॅटर्न टाइप न झाली तर प्रॉब्लेम किती येतील त्यात? एंड सेमिस्टरला MCQ आले तर आता प्रॉब्लेम कसे आहेत माहिती आहे का, MCQ तर येणारच आहेत सगळे, MCQच तुमचंच होणार आहे एक्झाम, आणि त्यामुळे MCQ जर झाले तर सगळे आता प्रॉब्लेम्स किती येतील. प्रॉब्लेम हे कसे आहेत, जे एअर गॅपचे प्रॉब्लेम्स आहेत, सिंपल मॅग्नेटिक सर्किटचे प्रॉब्लेम येऊ शकतात MCQ टाइप. एअर गॅपचे प्रॉब्लेम कसे आहेत, लेंदी आहेत, लेंदी तुम्ही बघितलेले आहेत, प्रत्येक आपल्याला सॉल्व्ह करताय, त्यामुळे त्यातलं काहीतरी एक पार्ट कुठला तरी MCQ म्हणून येऊ शकतो. कॅल्क्युलेट SI फॉर दिस, कॅल्क्युलेट HG, कॅल्क्युलेट टोटल MMF असं काहीतरी सांगतील. ही फिगर देऊन तुम्हाला नेट MMF पण कॅल्क्युलेट करता येईल. आता ह्या फिगरला ते सांगू शकतील ही दिस इज द फिगर, दिस आर द करंट अँड कॅल्क्युलेट द नेट MMF, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ नेट MMF, असं पण येऊ शकते MCQ ला. डिपेंडिंग अपॉन दॅट सिंपल प्रॉब्लेम्सच नेट MCQ ला येऊ शकणार. जास्तीत जास्त डिफिकल्ट प्रॉब्लेम हे MCQ ला शक्यतो येणार नाहीत. लक्षात आलेलं आहे का? मॅक्झिमम किती प्रॉब्लेम येतील?
द मॅक्झिमम सांगू शकत नाहीये, कारण की हा जो पेपर आहे तुमचा फर्स्ट सेक्शनचा, फर्स्ट सेक्शन मी म्हणते, सेकंड सेक्शन हा थेरॉटिकल आहे. सेकंड सेक्शन हा थेरॉटिकल आहे. ओनली लास्ट चॅप्टर डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स जो आहे तो तुमचा त्यातलं थोडंफार निम्म आहे, प्रॉब्लेम्स आहेत थोडेफार, ते पण ॲडिशन सबस्ट्रॅक्शन्स, आणि नाहीतर 3 चॅप्टर हे थेरॉटिकलच आहेत. राहिलेले हे 4 चॅप्टर सेक्शन फर्स्ट मधले हे प्रॉब्लेम प्लस थेरी आहेत. त्यामुळे येतील तर प्रॉब्लेम्स हे पहिल्या 4 चॅप्टर मध्येच जास्तीत जास्त विचारतील तुम्हाला. ते पण तुमचे किती आहेत, पहिल्या चॅप्टरला तुमचं किती 70 मार्काची जर MCQ असेल, 70 मार्काची जर MCQ असेल तर मी तुम्हाला सांगते 70 मार्काची जर MCQ असतील त्यातले हाफ म्हणजे 35 MCQ, त्यातले पण सगळेच तुमचे काय MCQ प्रॉब्लेम नसणार आहेत. काय काय थेरी असणार आहे, काय काय प्रॉब्लेम असणार आहेत. मग त्यातले तुम्ही निम्मे कन्सिडर किंवा 50% कन्सिडर करा, 35 पैकी 50 कन्सिडर करा. आलं का लक्षात? येस मॅम. कारण की पूर्ण तुमचा बेसिक इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स हा थेरॉटिकल किंवा प्रॉब्लेमॅटिक नाहीये, प्रॉब्लेम्सच असे नाहीयेत. फक्त फर्स्ट सेक्शनला जास्तीत जास्त प्रॉब्लेम्स आहेत. मग फर्स्ट सेक्शनला निम्मे मार्क्स असणार आहे 70 पैकी 35, आणि 35च्या काय आहेत त्यातले तुम्हाला प्रॉब्लेम्स काय आहे 70% जरी विचारले आणि बाकीची थेरी विचारली तरी ते आहे, किंवा 50% जर विचारलं तर 35चं 50 किती येतात ते बघा. ओके, 17 ते 20 पैकी असे प्रॉब्लेम्स येतात. बट वी आर गोइंग टू कॉन्सन्ट्रेट ऑन थेरी पार्ट ओनली. मी आता फक्त एअर गॅपचे तुम्हाला कसे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत. आता म्युच्युअल इंडक्टन्स, सेल्फ इंडक्टन्स, ट्रान्सफॉर्म हे सगळा थेरी पार्ट आहे, डेरिव्हेशन्स आहेत, ते तुम्ही आपण बघूया पटपट. हां, क्लिअर विथ दिस? सो वी विल एंड दिस इयर टुडे. आय विल एंड विथ, हां बोला मॅडम. ते MMF चा फॉर्म्युला आहे ना, MMF इज इक्वल टू NAI प्लस NPI, परत मायनस NCIC का केलं ते कळलं. हे इथं तुम्ही लिहून घ्या पाहिजे असेल तर मी तुम्हाला डिक्टेट करते, लिहून घ्या, सोल्युशन मध्ये लिहून घ्या म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. बाय अप्लाइंग द राईट हँड थंब रूल, बाय अप्लाइंग द राईट हँड थंब रूल, we can see that the flux produced by the coil, the flux produced by the coil current, by the coil current IA and IB are clockwise direction, and the flux produced by current IC, by the coil current IC is anti-clockwise direction, through the कोरच्या आतनं, लक्षात घ्या, थ्रू द कोर. आता कुणी विचारलाय प्रश्न? शिवाजी मगर. इथं काय होतंय बघा, राईट हँड थंब रूल वापरायचा आहे. करंटची डायरेक्शन कशी आहे, इन दिस वे. हे जे 3 एरो दाखवलेले आहेत ते तुमचे काय कन्सिडर करायचे, तुम्ही कर्व फिंगर, राईट हँड थंब असा घ्यायचा आहे, राईट हँड रूल असा घ्यायचा आणि होल्ड करायचा आहे कंडक्टर असा. सो दिस इज युअर सपोज दिस इज अ रॉड, दॅट इज नथिंग बट त्यातनं करंट पास होतो आहे आणि मग तुम्ही असा होल्ड करायचा आहे. सो दिस फिंगर्स विल इंडिकेट द करंट डायरेक्शन, आणि मग थंब पॉइंट कुठं करतोय, अपवर्ड, म्हणजे नॉर्थला तुमचा नॉर्थ अपवर्ड आलेला आहे, साऊथ खाली आलेला आहे, आणि नॉर्थ कडून साऊथ कडे तुमच्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस पास होत आहेत, स्टार्टिंग फ्रॉम नॉर्थ टू साऊथ. मग नॉर्थ टू साऊथ कसे आहेत, इनटू द कोर बघायचे, बाहेरून बघायचे नाहीयेत आपल्याला. इनटू द कोर बघितले तर हा काय आहेत, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस क्लॉकवाईज आहेत, त्यामुळे इथं पॉझिटिव्ह घेतलेले आहेत. तसंच एनबीला पण कन्सिडर करताना हा तुमचा रॉड आहे समजा, आणि तुमचा करंटची 4 डायरेक्शन कसे आहेत, असे आहेत, त्यामुळे असा होल्ड करायचा आहे. म्हणजे हा नॉर्थ पोल कुठं जातोय, थंब खाली जातोय, त्यामुळे नॉर्थ पोल काय आहे, खाली आलेला आहे, आणि इथं साऊथ पोल आले. आणि नॉर्थ कडून इनटू द कोर मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स बघायचे, बाहेरून बघायचे नाहीये. इनटू द कोर बघितले तर पुन्हा हे काय आहे, तुमचं क्लॉकवाईजच आहे.
क्लॉकवाईज आहे त्यामुळे हे पॉझिटिव्ह घेतलेले आहे. आणि इथे जर बघितले तर असा तुमचा कंडक्टर आहे आणि तुमचा करंटची डायरेक्शन कशा आहेत, खाली आहेत. त्यामुळे होल्ड करताना असा होल्ड करायचा आहे. होल्ड केल्यानंतर हे तर तुमचा काय येणार आहे, नॉर्थ पोल येणार आहे. सो राईट साईडला नॉर्थ पोल आहे, लेफ्ट साईडला साऊथ पोल आहे. आणि नॉर्थ टू साऊथ कडे तुम्ही जायचं आहे. नॉर्थ कडून साऊथ कडे जायचं आहे आतून कोरच्या. तर नॉर्थ कडून साऊथ कडे गेल्यानंतर हे काय आहे, अँटी क्लॉकवाईज मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस आहेत. अँटी क्लॉकवाईज आहे म्हणून मायनस घेतलेले. आलं लक्षात? येस मॅम. Okay, so today we will end the lecture earlier and we will stop here. We will take the tomorrow extra 10 minutes, but today I will leave it. So give me your presentee, roll number 1. Roll number 1. Absent है का? B01. Swati, roll number 2. प्रेझेंट मॅम. रोल नंबर 3 आहे, 4 आहे, 5 absent, 6 प्रेझेंट मॅम. 7 प्रेझेंट मॅम. 8 प्रेझेंट. 9 प्रेझेंट. 10 प्रेझेंट. 11 आहे, 12 प्रेझेंट. 13 आहे, 14 आहे, 15 आहे, 16 आहे, 17 आहे, 18 absent, 19 Present, ma'am. 20 Yes, ma'am. 21 नहीं है, 22 Present, ma'am. 21 22 आहे, 23 24 23-24 आहे का मॅडम? आले 5 मिनिटात प्रेझेंटी घेते 23-24. हॅलो, हा हॅलो, 5 मिनिटात आले. हा 23 आहे, 24 25 Yes, ma'am. 24 is absent, 26 Present. 27 Present, ma'am. 28 Present. 29 Present, ma'am. 29 Present, ma'am. 30. Okay, I will take the presentee from chat box. We will end here. I will take the presentee from chat box. You can give the name chat box.